नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाडवा विशेष गुढी वस्त्र किंवा गुढीची साडी कशी शिवायची हे पाहणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने माझ्याकडे साडीचे काही पीस आहेत, तर त्यातून आपण गुढीची जी साडी आहे ती बनवणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीचा एक जो पीस आहे तो साधारण 36 इंचाचा एक माझा पीस आहे आणि प्लस याच्यामध्ये मी अजून पीस जो आहे तो जॉईंट करून साडीचा जो घेर आहे तो मोठा करून घेणार आहे। त्या साडीची जी तयार उंची आहे ती तर आपल्याला किती ठेवायची आहे, साधारण 36 ते 37 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साडीची उंची जी आहे ती कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीचा हा पीस आहे, त्याला मी इथे पाहू शकता दुसरा जो पीस आहे किंवा दुसरा एक पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेतला। आता त्यानंतर साडीचा घेर बघून घेऊयात। त्या साडीचा जवळजवळ आपला घेर जो आहे इथे 1.5 मीटरचा झालेला आहे। आता आपण काय करणार आहोत की अशा पद्धतीने पहिली जी प्लेट आहे, मस्तानी साडीची तिरकी आपण जशी घेतो त्या पद्धतीने पहिली प्लेट जी आहे ती तिरकी घ्यायची आहे, तिरकस। आणि साधारण इथे तुम्हाला प्लेट्सची रुंदी ठरवायची आहे। तुम्हाला जेवढ्या रुंदीच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत तेवढ्या रुंदीच्या इथे तुम्ही घेऊ शकता। साधारण 2.5-3 इंच किंवा 4 इंचाच्या प्लेट तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीच्या प्लेट्स मी घेतल्या आणि त्या प्लेट एकावर एक ठेवून इथे पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे। 2 प्लेटमधलं अंतर जे आहे ते साधारण अर्धा इंच असावं किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल। जेवढी तुमच्याकडे साडी जास्त असेल तेवढ्या प्लेट जे आहेत ते जास्त येणार आहेत। फॅब्रिक अशा पद्धतीने तिरकस उचलून घ्यायचं आणि प्लेट बनवायच्या। त्यानंतर जो वरचं फॅब्रिक आहे ते असंच एक्स्ट्रा राहणार आहे शेवटपर्यंत आणि ते एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पाडवा स्पेशल ही आपली साडी असणार आहे। इथे पहा, प्लेटची रुंदी जर तुम्ही कमी घेतली तर प्लेट्स जास्त येणार आहेत आणि जो झिगझॅग घेर जो आहे तो पण जास्त येणार आहे, तो वरपर्यंत दिसणार आहे। इथे तुम्ही ब्लाउज पीसपासून देखील अशी साडी बनवू शकता आणि त्याला लेस जी आहे ती लावू शकता। जास्त घेरची बनवायची असेल तर साधारण 2 मीटर ब्लाउज पीस घेतला तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने सर्व प्लेट्स एकावर एक ठेवून सेट करून घ्यायच्या। सर्व प्लेटला पिन लावून घ्यायच्या आहेत, पिनने सिक्युअर करून घ्यायच्या आहेत आणि प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून प्लेट्स ज्या आहेत त्या कुठेही मूव्ह होणार नाहीत किंवा सरकणार नाहीत। त्यानंतर जो प्लेट्स आहेत सर्व बनवून घेतल्यानंतर समोरचा जो भाग आहे तिथे आपल्याला एक बॉर्डर लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा सर्व घेर जो आहे आपला तयार झाला। वरची प्लेट अजून एक आपली अशा पद्धतीने येणार आहे आणि जो वरचा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे किंवा जे ओपन फॅब्रिक दिसते तिथे आपल्याला साडीची बॉर्डर जी आहे ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर एक मार्किंग करायचं आहे आपलं उंचीचं। सर्व प्लेट्सची जी उंची आहे सेम असावी याकरता इथे मार्किंग करून घेतलं आणि एक्स्ट्रा फॅब्रिक असं फोल्ड केलं। तिथून आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचं आहे। त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे तो देखील डबल स्टिच करून घ्यायचा आहे आणि वरती एक पार्ट स्टिच करून घ्यायचा। बॉर्डर लावून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। आता एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। बॉर्डर लावून घेतली, एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलं। बॉर्डर पण एकदम छान अशी फिनिशिंगमध्ये आपण लावून घेतलेली आहे आणि याची देखील प्लेट आपल्याला घ्यायची आहे। बॉर्डरची ओव्हरलॅप करून घेतल्यासारखं पूर्ण साडीच्या वरच्या पार्टमध्ये ही प्लेट येणार आहे आणि इथे एक टाका आपल्याला टाकून घ्यायचा आहे छान असा। एक टाका टाकून घेतल्यानंतर वरच्या बाजूने देखील पिनने सिक्युअर करून ही प्लेट आपल्याला अटॅच करून घ्यायची। प्लेट अटॅच करून घेतल्यानंतर एक गुढी वस्त्रासाठी वरच्या बाजूने एक पॅच जो आहे आपल्याला बनवायचा आहे किंवा ज्यामध्ये आपण जी साडी जी आहे ती अडकवणार आहोत असा पॅच किंवा एक बॉक्स जो आहे तो रेडी करायचा। तर तो बॉक्स जो आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। साधारण त्याची उंची 5 इंच असावी, जेणेकरून ज्या काठीमध्ये आपण गुढी वस्त्र अडकवणार आहोत त्यामध्ये ते व्यवस्थित अडकल्या जाईल अशा पद्धतीने। आता वरचा जो पार्ट आहे तो आपण रेडी करून घेऊयात। या पार्टला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे, परत प्रेस करून घ्यायचा आहे, परत एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीचा मी बॉर्डरचा पीस घेतलेला आहे आणि याला आपल्याला अस्तर पण घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा पार्ट आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर असा व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायचा आहे हा पार्ट आणि स्टिच करायचा। यामध्ये एक लक्षात घ्यायचं की इथे मी सिंगल पार्ट ठेवलेला आहे, बॉर्डर ठेवलेली आहे। साईडने हा पार्ट स्टिच करून घ्यायचा, वरच्या बाजूने स्टिच करून घ्यायचा आणि नंतर जो प्लेन पार्ट आहे तो आतल्या बाजूने मागच्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। हे पहा, आणि हा पार्ट ओपन असणार आहे।
तर बघा मैत्रिणींनो, सुंदर अशी गुढीची साडी जी आहे आपली ते तयार झालेली आहे, गुढी वस्त्र। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह।